हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर पुन्हा एकदा घेऊन आलोय 95 माय FM प्रस्तुत जिद की कहाणी सीझन 4 इन असोसिएशन विथ क्रिस्टल डेव्हलपर्स, कर्जीकर ज्वेलर्स आणि द सागा फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट. वेन्यू पार्टनर सूर्या एक्झिक्युटिव्ह सोलापूर. हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो जिद की कहाणीमध्ये. शहराचा विकास हेच फक्त उद्दिष्ट असणारे अनेक उद्योजक असतात, पण संतुलित विकास हे उद्दिष्ट असणारे आणि ते सार्थ करून दाखवणारे खूप कमी लोक असतात, जे द्रष्टे असतात आणि ते त्या गावचे भूमिपुत्र असतात, त्यांना त्या गावचा आशीर्वाद असतो. असेच सोलापूरचे लाडके पुत्र जयंत ओले पाटील सर आपल्याकडे आलेले आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत जिद की कहाणी. धन्यवाद. म्हणजे प्रवास सर किती तुमचा रोलर कोस्टर राईड सारखा आहे. सुरुवात झाली ती डिप्लोमा इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्सच्या अनुषंगाने, मग तुम्ही तोही व्यवसाय काही काळात केला, मग त्यानंतर तुम्ही तो व्यवसाय बंद न करता एक्झॅक्टली कन्स्ट्रक्शन मध्ये आलात. तिथेही तुम्ही उत्तम पद्धतीने काम केलं, म्हणजे अगदी वन रूम किचन पासून मोठमोठ्या घरांपर्यंत मोठ्या मोठ्या स्कीम्स केल्या. हे सगळं करत असताना तुम्ही पर्यावरणाची चळवळ जोपासली. तुम्ही वृक्षारोपण करता, तुमच्या संस्थेवर तुम्ही लोकांना ट्री गार्ड सकट झाडं लावून देता, ती जगवण्याची हमी घेता, आणि सगळं चालू असताना शहर हे संतुलित आणि आरोग्यदायी कसं राहील यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या मार्फत सोलापूर रन ही मोठी ऍक्टिव्हिटी सुद्धा होती, की ज्याला इंटरनॅशनल रेकमेंडेशन आहे. मोठे मोठे पार्टिसिपेशन त्याच्यामध्ये होत असतात. हे सगळं सातत्याने चालू ठेवणं आणि सगळ्यामध्ये यश मिळवत राहणं, कुठली ऍक्टिव्हिटी बंद न होणं, ही किमया आहे. म्हणजे मजेत आपण म्हणतो की तुम्ही काम कधी करता असा प्रश्न लोकांना पडत असला पाहिजे. तर हे सगळं खूप जबरदस्त मॅनेज तुम्ही करत असणार, यासाठी खूप ऊर्जा असावी लागते. सर, या सगळ्याची प्रेरणा कशी आहे, काय आहे, या सगळ्याची सुरुवात कशी झाली, टप्प्याटप्प्याने कसा विकास होत गेला, आणि आता तुम्ही या प्रवासाकडे कसे बघता आहात? हो सर, नक्कीच. तुम्ही भरपूर काही कौतुक केलंय माझं, त्याबद्दल आभार. सुरुवात अशी झाली की मी एज्युकेशन करता करताच काम करायचो. म्हणजे कामाची आवड मला आधीपासून आहे, आणि माझी फॅमिली टोटली डॉक्टर फॅमिली आहे. आई वडील डॉक्टर आहेत, माझी मोठी बहीण सुद्धा डॉक्टर आहे, आणि आता माझी मिसेस पण डॉक्टर आहे. पण आई वडील जेव्हा प्रॅक्टिस करायचे तर आमचं तिथे MIDC म्हणून एक एरिया होता, बरोबर, म्हणजे इंडस्ट्रियल एरिया. तिथे आई वडिलांचं OPD चालायची. एक OPD थोडीशी 4 किलोमीटर लांब होती आणि एक घरीच होती. कारण जुन्या वेळात असं असायचं की डॉक्टर म्हणजे घरी पण अवेलेबल असायचे. बरोबर, आजकाल बोर्डवर लावलेले असतात की ते दवाखाना नाही, पण जुन्या काळात हे चालायचं. आणि नेहमी पेशंट जे आहेत ते घरी यायचे, सकाळी कारखान्यातून जायच्या वेळी यायचे, नंतर आल्यावर यायचे, आणि डे नाईट असायचे. कधीही कारखान्यात काही इजा झाली की ते येऊन हे व्हायचं. त्याच्यामुळे काम करायची आवड खूप होती आम्हाला. म्हणजे काम करायची आवड अशी निर्माण झाली की आई वडील जेव्हा पेशंट करायचे तर वडिलांचं सांगणं असायचं की सोबत आल्याला तू चहा बनव. हो, त्यावेळेस माझी मोठी बहीण जर नसेल तर मी सुद्धा बनवून द्यायचो. एक आत्मीयता होती. किंवा जुन्या काळात असा विषय नव्हता की पैसा हा विषय नव्हता. त्यांच्याकडे पैसे घेऊन आलेत का नाही आलेत का हा कधीच विषय नव्हता. म्हणजे कित्येक वेळी वडिलांनी असं केलं की तुझ्याकडे पैसे नाहीत तर रिक्षावाल्याला बोलून हे पैसे घे आणि घरी जा आणि तुझी पगार झाल्यावर ये. त्या गोष्टीतून आम्ही पहिला विषय हा झाला की आपण समाजाचं काहीतरी देणं, आणि ते उत्तमरित्या आई वडिलांकडून मला तो वारसा आला की आपण आपल्यासाठी तर सगळं काही आहे, पण आपण काही ना काहीतरी आपण जिथे राहतो, जिथे वागतो, याच्यामध्ये म्हणजे जो वातावरण म्हणजे आपला समाज म्हणजे काही किंवा जात किंवा कास्ट हा नाही, पण एक आपण ज्यांच्याशी उठतो बसतो हा सगळा समाज, याला आपलं काही ना काहीतरी देणं लागतं आणि ते देत राहावं, अशी ही जी आतून आलेली भूमिका आहे. मी कॉलेजला असतानाही मी पार्ट टाइम जॉब केला. म्हणजे ते किस्से भरपूर आहेत की हॉस्टेलला असल्यामुळे खर्च भागायचे नाही आणि सर्व मित्रांची इच्छा असायची की मी सगळं मॅनेज करायचं. तर मॅनेज करता करता ते खर्च भागायचे नाही तर मला पार्ट टाइम जॉब करावा लागायचा. बापरे, आवडीने करायचो मी, की एक जबाबदारी घेतलेली कुटुंबासारखी.
7 मित्र होते आम्ही, म्हणजे एकच फ्लॅट घेऊन आम्ही राहायचो. अच्छा. तर तो सगळा म्हणजे फ्लॅटच्या रेंट पासून तर जेवणाच्या मेस पर्यंतचा खर्च मॅनेज व्हायला पाहिजे, आणि संडेला ऑफ असायचं तर त्याचे पैसे शिल्लक नसायचे. म्हणून पार्ट टाइम जॉब करून तो पण विषय भागवायचा. बर बर. असे सगळे म्हणजे किस्से आहेत ते किस्से सगळे. अनेक आहेत. पण यातून माणूस घडतो ऍक्च्युअली सर, Yes. त्याची सहिष्णुता वाढत जाते. हो. बरोबर सर. मग सुरुवातीचा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्सचा आणि त्या माध्यमातून होता, मग जय कन्स्ट्रक्शन कडे वळलात, कसा Yes. होता प्रवास? काय झालं, माझं इंजिनिअरिंग झालं पुण्यामध्ये भारती विद्यापीठला. क्या बात आहे. तिथून इन्व्हर्टर्स आणि एमर्जन्सी लाईट्स मध्ये मी त्यावेळेस त्याची काळाची गरज होती, बर तर त्या गरजेनुसार मी ते युनिट सोलापुरात टाकलं. बर. मग कालांतराने काय झालं की मी नेहमी सर्चिंग मध्ये असायचो आणि मला फिरायची आवड आहे. बर. तर मी पुन्हा मुंबई मार्केट नेहमी जायचो, तर लक्षात आलं की आता चायना मार्केट येत आहे. ओ. तर मी जे इन्व्हर्टर्स आणि हे बनवायचो तर ते टिकायला किंवा क्वालिटी चांगली होती, परंतु अट्रॅक्शन जे आहे, जसं त्याच सिस्टीम मध्ये लाईट पण देतोय, FM पण देतोय, रेडिओ पण देतोय, तुमचा टेप रेकॉर्ड पण देतोय, तर ती कॉस्टिंग मला ते जाणवलं की हे कधी ना कधी आपण मार्केट आउट होणार, त्याच्यापेक्षा न्यू काहीतरी करू. नंतर माझी ओळख झाली रिलायन्सच्या कामानिमित्त. बर. धनंजय भाकरे म्हणून इथे आलेले होते. बर. ते रिलायन्सचे महाराष्ट्राचे हेड होते. बर. तर मी जस्ट त्यांच्याकडे काम मागायला गेलो आणि त्यांनाही आवश्यकता होती. बर. तर 8वी 9वी 10वी माझं टेक्निकल इलेक्ट्रिकल झालेलं आहे. बर बर बर. त्यांना आवश्यकता होती इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरची. बर बर बर. मग मी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तू काम करू शकतो का? काम करायला तयार आहे. मग मला तिथून काम मिळालं तर पहिले मला इलेक्ट्रिकलचं काम मिळालं. त्याच्यानंतर वर्षभर मी जवळपास सोलापूर ते वाशिम पर्यंत हा त्यांचा क्लस्टर होता. त्याच्यात जिथे काम मिळेल तिथं करत गेलो. कालांतराने असा विषय झाला की त्यांना फॅब्रिकेटरची आवश्यकता पडली. आणि नवीन व्हेंडर्स बनत नव्हते, कारण छोट्या छोट्या कामासाठी व्हेंडर बनवणं कंपनीला परवडायचं नाही. तर ते म्हणाले की तूच कर. मग मी तेही केलं. त्याच्यानंतर छोटे फाउंडेशन्स आले, तर त्यांचं म्हणणं पडलं की याच्यासाठी व्हेंडर कुठून आणू, तूच कर. मग ते सिव्हिल वर्क झाला. अरे बा. मग सिव्हिलच्या नंतर टॉवर इन्स्टॉलेशन्स आले. ओके. मग त्या टीम पण तूच मॅनेज कर. नंतर RF म्हणून एक रेडिओ फ्रिक्वेन्सीचे जे फायबर्स असतात, केबल्स, ते इन्स्टॉलेशन आलं, ते मला मिळालं. असं करत करत टर्नकी बेसिस प्रोजेक्ट मी केला, म्हणजे फाउंडेशन पासून ते टॉवरच्या याच्यापर्यंत. जवळपास महाराष्ट्रात मी 450 टॉवर अनेक कंपन्यांचे बनवले. अरे बा. म्हणजे रिलायन्स, आयडिया, वोडाफोन, नंतर GTL म्हणून कंपनी होती, आणि बरेच सब वेंडर्स जे होते, ती माझी टीम बॉन्डिंग चांगली झाली होती. काम ची एक समज आली होती की कसं करून घ्यायचंय. त्याच्यामुळे मला कामं भेटत गेले. लोकांनी भरभरून कामही दिलं, पैसाही दिला, आणि आवश्यकता पडेल तिथं सगळ्याच प्रकारची मदत मला केली. त्याच्यामुळे हे सर्व सक्सेस तुम्ही बघू शकता. त्या इथपर्यंत आलो. पण सर, घरी सगळे डॉक्टर, पण तुम्ही इंजिनिअरिंग का बरं? ऍक्च्युली काय होतं की घरात तुम्हाला जसं म्हटलं की हे सर्व पेशंट्स आणि आई वडील ते नेहमीच तेच दिसायचे. तर ते एक म्हणजे त्याच्या बाबतीत अशी काही आवड निर्माण झाली नाही, कारण ते रोज रोज बघून मला त्याच्यात काही आवड अशी तयार झाली नाही की आपणही डॉक्टर व्हावं. मला ते इलेक्ट्रिकल आणि याच्यामध्ये थोडासा छंद होता, जास्त अभिरुची होती. आणि आईवडिलांनी मला म्हणलं तुला जे आवडतंय ते कर, आम्ही काय तुला कधी असं फोर्स करणार नाही की तू हेच व्हायला पाहिजे. जे करायचं तू बेस्ट टू बेस्ट कर. म्हणजे तुझी आवड ज्यात असेल तरच तू त्यात सक्सेस होशील. बरोबर. जर तुझी आवड ती नसेल तर आम्ही जाणून बुजून थोपून केलं तर तू डॉक्टर बनशील, पण तुला तुझं समाधान भेटणार नाही, किंवा तुझं जे पण समाधान आहे ते तुला भेटलंच नाही तर पैसा किंवा याला उपयोग नाहीये. या गोष्टींमुळे मला त्यांनी मुक्त ठेवलं. त्यामुळे मला 8वीत असतानाच एज्युकेशन जे आहे ते टेक्निकल एज्युकेशन दिलं. बर बर बर. पण सर, प्रवास जितका सोपा वाटतो तितका नसतो. जेवढा फेल्युअर्स आणि सगळ्या गोष्टी सहन कराव्याच लागतात. तुम्हाला असे कुठल्या फेल्युअर्सला सामोरं जावं लागलं का? अडचणी आल्या का? बऱ्याच वेळी येतात. आणि फेल्युअर्स हे विषय असं झाले की आता
त्याची सवय झाली असे म्हणता येईल. सुरुवातीला जेव्हा रिलायन्सचे वेंडर होतो त्यावेळेस माझ्याकडून एक नगरच्या तिथे परभणी आणि त्या रूटला फायबर कट झाली दुसऱ्या एजन्सीची. म्हणजे जसं आम्ही रिलायन्सचं काम करायचो तर BSNL ची फायबर कट झाली काम करता करता. तर त्यावेळेस असा काळ होता की तो सेकंदावर डेबिट असायचा. तर मला जवळपास 25 लाख रुपयाचं डेबिट पडलं. बापरे. म्हणजे ही गोष्ट सगळी 2004-05 ची. बापरे. मग त्यामध्ये असं झालं की माझे सगळे बिलिंग लॉक झाले, माझं व्हेंडरशिप ब्लॉक झालं. बापरे. आणि माझे सगळेच पेमेंट पण ब्लॉक झाले. अरे बापरे. कारण BSNL ने 25 लाखाची डायरेक्ट डिमांड पाठवली. बापरे. ते आम्ही नंतर कम्प्लीट करून दिलं काम. पण ते शेवटी जेवढे सेकंद किंवा जेवढे हवर्स कट झाले त्याची त्यांनी माझ्यावर कॉस्ट टाकली. नंतर तो असा विषय झाला की मी तर ब्लॉक झालो पण मी कंपनीने ब्लॉक झालो, कामाने नाही. मी ते आहे तसं ठेवलं. माझे एक दुसरे मित्र होते अनुप मालवतकर म्हणून, ते पण वेंडर होते. मग त्यांना ते सांगितल्यानंतर ते म्हणाले की ठीक आहे, तुझा वेंडर कोड ब्लॉक झालाय, तू नाही ब्लॉक झाला, बरोबर, तुला काय काम करायचं माझ्या अंडर म्हणजे रजिस्ट्रेशनवर कर. मग सगळ्यांना ते मान्य होतं. म्हणजे इव्हन रिलायन्सचे जेवढे ऑफिसर्स होते त्यांनी ते म्हणाले तुझी चूक नाही आहे, ठीक आहे मशीन कडून झाला आपण त्याचं पण करू, पण तोपर्यंत गप्प बसू नको, काम करत राहा. आणि सब कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये काय असेल त्याचं पर्सेंटेज जे काय गव्हर्नमेंटचे जे चार्जेस कट होतात ते कट करून तो तुला पैसे देईल. म्हणजे एवढे चांगले रिलेशन होते. मी कंटिन्यू काम ठेवलं आणि याची केस सुद्धा आम्ही दिल्लीपर्यंत लढलो. तर तो ऍक्च्युअली असा झाला होता की प्रत्येक गोष्टीला कसं आहे की मार्किंग असतं. तर रोड सेंटर पासून ते 15 मीटरला असायला पाहिजे होती, तर ती 10 मीटरला होती फायबर. अच्छा. त्याच्यामुळे ती केस आम्ही जिंकलो. वा वा वा. आणि ते पैसे मला माझे सगळे ब्लॉक झालेले पैसे निघाले परत त्यातून. पण यातून गेलेला 2.5 वर्ष जो काळ आहे तो असा होता की मी ओनर असून सुद्धा मी सब कॉन्ट्रॅक्टर सारखा आलो. म्हणजे एका ठिकाणी ओनर म्हणून जे जगलो, पण दुसऱ्याच ठिकाणी मी एकदम जेव्हा हे माझं ब्लॉकिंग झालं, बरोबर, तर मी सब कॉन्ट्रॅक्टर म्हणजे एक त्याच्या याच्या खालचं, हाताखालचं नाही म्हणता येणार, पण एक सब वेंडर सारखं आपण तिथे म्हणजे सब वेंडरच्या सगळ्या क्लॉज माझ्यावर लागला. असं मानसिक बॉस कोणीच नव्हतं आमच्यात. खूप चांगली अटॅचमेंट होती, सगळ्यांचीच होती. पण जिथं प्रोटोकॉल्स आणि जिथं नॉर्म्स येतात तिथे त्या गोष्टी, समजा आज तुम्ही वेंडर आहे तर तुम्हालाच एंट्री आहे, मला नाही, बरोबर, अशा गोष्टीतून मी बाहेर पडलो. त्याच्यानंतर काम चालू झालं, परत काम चालू झालं, कन्स्ट्रक्शन मध्ये आलो. कन्स्ट्रक्शन मध्ये आम्ही धीरूभाई जेव्हा गेले त्याच्यानंतर अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी विभक्त झाले. विभक्त झाल्यामुळे काय झालं की हा सगळा जो चालू स्लॉट होता तो स्लॉट यांच्या परीने वाटण्या गेला. यांच्या वाटण्यात आमचे परत पेमेंट थांबले. म्हणजे हा काळ झाल्यानंतर परत 2-2.5 वर्षांनी हे परत कंडिशन आली. त्या कंडिशन मध्ये असं झालं की प्रत्येक वेळी बघा रिलेशन्स आणि एक ब्लेसिंग, कमवलेली माणसं ही नेहमी कामात येतात. तर रिलायन्स मध्ये बरेचसे माझे खूप चांगले मित्र झाले होते आणि त्यांना माझं काम आवडायचं सगळ्यांनाच. आणि जे पण फील्डवरचे जे साहेब लोक असायचे ते वरच्या ऑफिसला पण सांगायचे, म्हणजे अकाउंट पासून तर QSD डिपार्टमेंट पर्यंत, त्याला जास्त थांबवत जाऊ नका, त्याला साईटवर पाठवायचं असतं आम्हाला, तो इकडं आला की सगळे कामं थांबतात, त्यामुळे तुम्ही त्याचं बिलिंग वगैरे फास्ट करत जावा किंवा हे. त्यामुळे एक त्यांनाही माझ्या बाबतीत आत्मीयता असायची. तिथे माझं नंतर असं झालं की कंपन्या बंद होत गेल्या तर त्यांनी सेटलमेंटचा विषय ठेवला की बाबा तुम्ही पेमेंट सेटल करा. म्हणजे आमचेच समजा 1 करोड रुपये येणे तर तुम्ही डिस्काउंट किती देता, या स्टेजला कंपनी आली. तर मी ते लगेच मान्य केलं. मान्य करून मी माझे पेमेंट घेऊन निघालो बाहेर निघाल्यानंतर असं झालं की आता हा एवढा मोठा टीम आणि एवढं काही म्हणजे टर्नकी बेसिस प्रोजेक्ट पर्यंत पोहोचलेलो, जवळपास 250 ते 300 लोक होते माझ्याकडे सगळे मिळून, यांना घेऊन काय करायचं. तर हा जस्ट बिल्डरशिप किंवा कन्स्ट्रक्शन व्यवसाय इथे ही मदर फील्ड आहे. हो, तर इथे इलेक्ट्रिकल, सिव्हिल, फॅब्रिकेशन सगळ्या टीम लागू शकतात. ही अशी एक कन्स्ट्रक्शन फील्ड म्हणजे
आम्ही मदर फील्ड म्हणतो त्याला. बरोबर. तर या फील्ड मध्ये लागतात त्या मी त्यात उतरलो. क्या बात आहे. तिथून आता असं होत 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 बऱ्यापैकी बिल्डिंग्स बनवल्या. त्याच्यानंतर परत कोरोना आला. ओ कोरोनामध्ये असं झालं की माझा प्रोजेक्ट कम्प्लिटेड झाला होता. बर. कमर्शियल बिल्डिंग आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग होती. प्रोजेक्ट कम्प्लीट झाला आणि मी मार्चला हँडओव्हर करणार. तर त्याच्या म्हणजे एप्रिलला जस्ट पाडवा वगैरे असतो तर ते हँडओव्हरिंगची तारखा ठेवल्या होत्या आम्ही. तर मार्च मध्ये 24ला हा कोरोना आला, डिक्लेअर झालं. अगेन पूर्ण ब्लॉकिंग झालो, म्हणजे फायनान्शियली ब्लॉकिंग झालो. कारण प्रोजेक्ट कम्प्लिशन झाल्यामुळे पुढचे जे विषय होते कस्टमर्स कडून पेमेंट ते स्टक झालं. आणि जे काही एक 10 to 15% वर्क राहिलं होतं, लेबर सुद्धा गावी जायला निघाले. माझ्या बऱ्याचशा टीम्स ज्या एक्सपर्ट होत्या त्या बाहेरच्या होत्या, त्या गेल्या. बऱ्याचशा टीमला नंतर आम्ही त्यातही काय थकलो नाही, चालूच ठेवलं. त्याच्यामध्ये असं विषय कुठेच कोरोना कोणाला जाणवू दिला नाही. मी तर अख्ख्या कोरोनामध्ये बाहेर होतो. म्हणजे महानगरपालिकेला मी सेवार्थ म्हणूनच गाडी लावून ठेवली होती. आणि क्रीडाईचा मी मॅनेजिंग कमिटी मेंबर असल्यामुळे आम्ही क्रीडाईनी एक दररोज 500 लोकांना जेवण द्यायचं. जे बाहेरून जे आले स्थलांतरित जे लोक होते यांचे जे कॅम्प होते तिथे आम्ही दररोज 500 लोकांना क्रीडाईतर्फे जेवण द्यायचो. मग त्यात मी तो कधी नेऊन द्यायचा किंवा हे करायचं, दिवसभर काही ना काहीतरी असा बिझी असायचो मी. म्हणजे कोरोना आहे घरी बसलो असं नाही झाला. त्यातूनही मार्ग काढले, सिपिनची परमिशन घेतली, बऱ्याच लेबर्सला साईटवर ठेवलं, स्विमिंग स्टेशन पासून सगळे गोष्टी करून माझ्या घरीच जेवणासाठी बाया लावल्या. आणि त्यांचं जेवण आम्ही त्यांना नेऊन द्यायचो. बापरे. म्हणजे कोरोनाच्या काळात सुद्धा आम्ही कुणाला उपाशी ठेवलं नाही आणि कुणाला सोडू पण नाही दिलं. आणि इव्हन आमच्या स्टाफला पण आम्ही 50% सॅलरी त्यावेळेस ठेवली. की म्हणजे शेवटी कसं आहे, लॉस हा 1 रुपया झाला काय 10 झाला काय, लॉस उद्या कसा ना कसा भरून निघेल. पण एकदा व्यक्ती किंवा स्टाफ हा जर गेला तर तो भरणं कठीण आहे. बरोबर. हा, आणि ती जी अटॅचमेंट आहे प्रत्येकाची. आज आपला मी असा विचार करतो की आज जर मला 2-4 भाऊ असले असते तर मी ते केलंच असतं. तर ते आज जे माझ्या सोबत आहेत ते सगळे भाऊच आहेत. असे वेगवेगळे असं काही त्यामध्ये कोणी हे नाही आहे की नाही हा जॉब करतो तो हे करतो. तो आपापलं काम करतो. त्याला जे बेस्ट येत आहे त्याचं तो ते काम करतोय. हा, तर त्याच्यामुळे असं जॉब प्रोफाईल जरी त्याची असेल तरी आपण बघताना त्याला या अँगलने बघतो. हा एक माझा फॅमिली मेंबरच आहे आणि त्या हिशोबाने सगळ्या गोष्टी आपण या टाइप मध्ये. आता हे संकट येत राहतात पण ते आता युज टू झाले. मग सर या सगळ्यात पर्यावरणाशी नाळ कशी जोडली गेली आणि झाडं वाटणं, ट्री गार्ड सकट मग ते जगवणं, हे सगळं कार्य इतक्या मोठ्या प्रमाणात कसं सुरू झालं? हा, याला काय झालंय की जेव्हा आपण मी या बिझनेस मध्ये आलो तर मी कॉन्क्रीटच जंगल बनवतोय असं मला फील झालं. मी मॉर्निंगला वॉकिंग करतो किंवा सायकलिंग करतो, जेव्हा मी फिरतो तर मला असं जाणवलं की सगळे बिल्डिंग्सच होत आहेत आणि आता सगळ्या बिल्डिंगच होणार. आणि अवेअरनेस बऱ्याच लोकांमध्ये नाहीये किंवा लोकांना इच्छा आहे की झाड असावं पण ते समोरच्या दारात. हा, म्हणजे त्याचा कचरा पडतो किंवा त्याला लोक उन्हाळ्याच्या टाइम मध्ये गाड्या आमच्याकडे येऊन लावतात. तर हे प्रत्येकाला आपापल्या इच्छेप्रमाणे किंवा स्वतःच्या सोयीनुसार त्यांना झाडं पाहिजेत असं होणार नाही. शेवटी उन्हाळ्यात आज त्यांना जाणवतच आहे. बरोबर. मग गेले 6 वर्ष झाले मी एक छोटासा उपक्रम असा चालू केला की 20च झाडं लावेल पण ते विथ ट्री गार्ड आणि त्याला जगवेल. मग तो 5-6 वर्ष आधी तो प्रोजेक्ट सक्सेस झाला. त्याच्यानंतर मी 50 झाडं लावले. ते पण विथ लोखंडी ट्री गार्ड्स वगैरे असं लावून ते जगवले. नंतर 100 झाडं लावले. तर उन्हाळ्यात त्याला मी टँकरनी पण पाणी टाकतो. अरे वा. हा, म्हणजे उन्हाळ्यातले 4 महिने जे आहेत ते आम्ही स्वखर्चानी दर 10 दिवसाला एक टँकर असं तो हे ठेवलाय. तर तिथे असा विषय आहे की त्यातले काही झाडं जरी तुटले, आज 3 वर्ष झाले तिथे झाडे आहेत आणि खूप मस्त झाले, तर आम्ही परत तिथे लावतोच. वा वा. म्हणजे एक त्याच्यात जिद्दच आहे की इथे 100 झाडं लावूनच बघणार.
बर 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 बर. म्हणजे एक जरी तुटला की मी परत पुढच्या वर्षी तिथे लावतोच. क्या बात. काही ना काही कसं होतं की जाता येता जनावर किंवा काही गाड्यांचा काही प्रॉब्लेम झाला तर ते झाडं खराब होतात. बरोबर. पण तो असा एक उपक्रम आतापर्यंत केला. गेल्या वर्षी असं लक्षात आलं की आपण करतोय तर हा विषय लोकांना सहभागी का करू नये. क्या बात. मग त्यातून असा उद्देश घेतला की एक थीम बनवली की वृक्ष आमचे संगोपन तुमचे. वा. म्हणजे झाड मी देणार, बर. खड्डा पण मीच मारून देणार, जाळी पण मीच देणार, फक्त तुम्हाला पाणी घालायचं. क्या बात. आणि याचा आम्ही एक सर्वे करतो. आम्ही काय केलं की हे छोटे छोटे कटआउट्स बनवले. बर. एक ज्या भागात माझ्या बिल्डिंग्स आहेत, जवळपास माझ्या एक 17 ते 18 बिल्डिंग्स आहेत बर. आतापर्यंत काम केलेले, त्या भागापुरतच मी सध्या मर्यादित ठेवलंय. बरोबर. की तिथे माझे बोर्ड्स लावलेले आहेत सार्वजनिक ठिकाणी. तिथं लोक ते वाचून मला कॉल करतात किंवा माझे आणखी 2 नंबर दिलेले आहेत, ऑफिसचा आहे आणि एक मित्राचा आहे. ते कॉल आला की आम्ही आमचा मनुष्य जाऊन बघतो की बर. त्याला कुठं पाहिजे झाड, म्हणजे तो फिजिबल आहे का, तो जगू शकतो का, बर. किंवा उगाच म्हणतोय. तर त्याचा सर्वे करून मग आम्ही त्याचं प्लॅनिंग करून झाड लावून देतो त्याला. वा 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 वा. हा. म्हणजे 100% आमची इच्छा आहे की ते जगायलाच पाहिजे जगायला पाहिजे. आणि त्याची स्वतःची आतून इच्छा पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणताय आणि मी काहीतरी राबवतोय नाही. तर असं नाहीये. त्याला स्वतःची आत्मीयता आणि आतून इच्छा असायला पाहिजे की हे झाड मी जगवणार. माझ्यासाठी पाहिजे, तुम्ही मला द्या. म्हणजे एक जसं आपण एक दत्तक वा वा वा. हे देतो पुत्र, तसं त्या टाइप मध्ये माझं त्याच्यावर म्हणजे प्रेमही आहे. आणि मी त्या याच्यात जसं तुम्हाला म्हणलं की झाड तुटलं तर मी गप्प नाही बसत, तिथे परत जाऊन लावतोच. क्या. म्हणजे एक घेतला कुठलाही उपक्रम तर तो पूर्ण करायचं. पूर्णत्वात न्यावं, म्हणजे असं ते सर्व काम चालू आहे. पण सर एवढ्यावरच थांबत नाही ना प्रवास. हो. आता तुम्ही सोलापूरला फिट करायला निघाला. येस येस. सोलापूर धावते तुमच्यामुळे. गेल्या 3 वर्षापासून इतक्या मोठ्या प्रमाणात सोलापूर रनची ऍक्टिव्हिटी होते आहे, इतक्या लाखांची उलाढाल होते आहे, येस. आणि अगदी नॅशनल इंटरनॅशनल त्याच्यात सहभागी होत आहे. सोलापूरचं नाव आता समुद्रापार अशाही पद्धतीने पोहोचत आहे. हे सगळं कसं सुरू झालं अचानकपणे यातच? यातून काय झालं की माझे बरेचसे डॉक्टर मित्र आहेत, तर डॉक्टरांच्या ग्रुपने काय केलं की यांनी फंडिंग केलं सुरुवातीला की हे प्रत्येक ठिकाणी मॅरेथॉनला जायचे रन करण्यासाठी. तर इथून यांना असं वाटलं की आपल्या सोलापुरात का नसावं, म्हणून यांनी एक सगळ्या डॉक्टर्स आणि आम्ही एक आणखी नॉन मेडिको जे लोक आहे, एक 7-8 लोक आहे, असा मिळून एक ग्रुप तयार झाला. आणि आम्ही विचार केला की आपण सोलापूर रनर्स असोसिएशन असं आपण असोसिएशन करून नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन ते रन करायचे आणि सोलापूरला फिट ठेवायचं. मग त्यातून तेच चालू झालं. तर प्रचंड लोकांची इच्छाशक्ती आणि प्रचंड लोकांचा रिस्पॉन्स आल्यामुळे ते आम्ही इंटरनॅशनल लेवल पर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन नेलं. बापरे. हा. आणि खूप छान त्याच्यामध्ये प्रत्येक जण, इव्हन म्हणजे सगळे डॉक्टर्स आहेत, पण खूप वेळ काढून त्यांची प्रॅक्टिस, इव्हन कधी कधी एखादं ऑपरेशन सुद्धा पोस्टपोन करून त्या लोकांनी याला वेळ दिलेला आहे. एवढी सुंदर ऍक्टिव्हिटी ही चालू आहे. आणि माझा याच्यात काय असतो वाटा की मी सराउंडिंग जिथे कमी तिथे मी, असं मी एक थीम ठेवलेली आहे. त्यामध्ये तुम्ही काही काम सांगा, मी करायला तयार आहे. म्हणजे स्टेज पासूनच असेल तर रोड मॅपिंग पर्यंत वगैरे खूप मजा येते. आणि एक याच्यातून जी ऊर्जा मिळते, तुम्ही म्हणालात की एवढं सगळं सांभाळायचं तर ऊर्जा पाहिजे. बरोबर. तर ऊर्जा ह्या अशा गोष्टीतूनच मिळते. क्या बात. यातूनच मग प्रेरित होऊन आणखी काही ना काहीतरी नवीन नवीन करण्यासाठी लोकही भेटतात, त्यांचे विचार आवडतात, मग उत्स्फूर्त होऊन काम चालतं. वा. हे सगळं असताना तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपण राजकारणात जावं? राजकारणाचा असा विषय, जसे डॉक्टर्स माझे मित्र आहेत तसे अनेक राजकीय मित्र आहेत. मी बऱ्याच पदांवर पण काम केलं. भारतीय जनता पार्टीमध्ये असताना मी सहकार खात्यामध्ये काम केलं. त्यानंतर व्यापारी आघाडीचा सोलापूरचा शहर अध्यक्ष होतो मी. वा 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 वा. त्यानंतर काही आमचे काही पटल्या नाही गोष्टी, तर आम्ही पक्ष बदल केला. बरोबर. तर तो आता भारत राष्ट्र समिती म्हणून हैदराबादचा पक्ष, त्याच्यात आम्ही सध्या विलीन आहे.
त्यांचंही म्हणजे विलीन व्हायचं किंवा त्यांच्यात जाण्याचं एकच होतं की त्यांच्याकडचे जे विजन आणि दूरदृष्टी, जे KTR म्हणून जे त्यांचे KCR चे चिरंजीव आहेत, त्यांचं प्रचंड इच्छाशक्ती आणि विजन आहे. त्यांनी 7 वर्षात 25 वर्ष पुढे नेऊन ठेवलाय तेलंगणा. म्हणजे आपण आज गेलं तर नुसतं सिटी दिसायला नाही तर रोजगार एवढा आणलेला आहे की अनबिलिव्हेबल आहे. म्हणजे आपण 25 वर्ष पण काही करू शकणार नाही एवढं त्यांनी 7च वर्षात केलेली हे आहे. त्यातला भारून आम्हाला शेवटी काय विजन पाहिजे. आज उद्योग आहे, व्यवसाय आहे, तर हा उद्योग व्यवसाय आपल्यापुरता संपला. जसं प्रत्येकाचा विषय असतो किंवा नाना पाटेकरचा डायलॉग आहे, बरोबर, की भगवान का दिवा सब कुछ है, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे. तर त्या टाईप प्रत्येकाला एक सॅटिस्फॅक्शन असतं आणि मी सॅटिस्फाईड आहे की माझं जे अर्निंग आहे किंवा माझा जो काही हा प्रवास आहे मी याच्यात हॅप्पी आहे. तर मला नेक्स्ट असं वाटतं की सोलापुरातले जेवढे काही आमचे माझ्यासारखे इंजिनिअरिंग झाल्यापासून तर सगळे जे काय आमची आज मॅनपॉवर सिटी झाली. बँगलोर, हैदराबाद, आज जवळच विजापूर किंवा पुणे, मुंबईला सगळा इथला यंग क्राऊड जो आहे तो शिफ्ट होत आहे. बरोबर. आणि ही फक्त रिटायरमेंट सिटी राहत चाललेली आहे. तर इथला विषय हाच आहे की इथल्या राजकीय लोकांनी त्यामध्ये जर जास्तीत जास्त लक्ष दिलं तर तो जाणारा लोंढा जो आहे तो थांबेल. आम्ही तो एक प्रयत्न म्हणून आम्ही पक्षाच्या रूपाने का होईना चेंज जाऊन त्यांच्याशी विषय असा होता की इथे कॉल सेंटर्स किंवा IT पार्क आपल्याला बरोबर आणता यावं, जेणेकरून पुढची पिढी जी आहे ती इथे थांबली तर शहराचा विकास होईल. बरोबर. आज विकास होतो पण कसा होतो की तो फार धीम्या रेटने. जसं की आज इथून गेलेला एखादा म्हणजे जॉब करण्यासाठी गेलेला व्यक्ती काय करतो की पुण्यात फ्लॅट घेतो, तो 1 करोडचा घेईल. सोलापुरात तो 25-30 लाखाचाच बघतो, कारण त्याला सेकंड हाऊस पाहिजे. बरोबर. कन्व्हर्शन काय झालं की इथं त्याला फर्स्ट हाऊस घ्यायला पाहिजे होतं, तिथं सेकंड. पण आता कन्व्हर्शन रेट एवढा जास्त झाला की तिथे फर्स्ट होम घेतात आणि इथं सेकंड बघतात. मग हा सगळा काय की आई वडिलांसाठी राहण्याचाच जर सिटी झाली तर उद्या ही रिटायर्ड सिटी होईल. करेक्ट. कालांतराने इथं फक्त तुम्हाला एक ठराविक एजच्या लोकच दिसतील. बरोबर. म्हणून आमचा म्हणजे यावर पण आता बराचसा विषय चालू आहे. मी आता एक कॉल सेंटरवर काम करतोय. अरे वा. माझ्या जागेत एक कॉल सेंटर बनवायचं माझे आता सध्या काम चालू आहे. तर 72 सीट्सचं एक छोटस युनिट मी ऑलरेडी काम चालू केलेलं आहे. वा. हा. तर ते म्हणजे जसं मी म्हणलं की तेलंगणावरून आम्ही काही नाही तर तेवढी तर विषय आणू. क्या बात आहे. हा, जेणेकरून इथल्या लोकांना थोडासा रोजगार मिळावा. अजून कुठले कुठले फ्युचर व्हेंचर्स आहेत आपले? माझे ऑलरेडी आता व्हेंचर्स एक लॉज आहे. बर. हा, तोही असाच म्हणजे याच प्रॉपर्टीज जशा डेव्हलप करतो त्यातूनच तो एक विषय घडला. बर. एक रेस्टॉरंट बार पण आहे. बर. हा. नंतर मिसेसचं क्लिनिक आहे. स्किन स्पेशलिस्ट आहे तर तिचं सेपरेट युनिट आहे. असे जे मिळेल ते रोजगार निर्मिती म्हणा किंवा याच्यातून काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण असलं की ते घेत राहतो. पण सर हे सगळं चालू असताना यंगनेस मध्ये सुद्धा तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपणही सोलापूर सोडून बाहेर जावं, आणि का नाही वाटलं? ऍक्च्युली काय झालं सर, ही स्टोरी छान, म्हणजे तुम्ही चांगला प्रश्न विचारला. जेव्हा मी पार्ट टाइम जॉब करायचो पुण्यात, तर पुण्यात ज्यांच्याकडे जॉब करायचं होतं शिवापूरकर म्हणून होतं. माझं मला सुरुवातीला 1,500 रुपये पगार होता. बर. 4च तास जायचो. बर. 3ऱ्या महिन्यात मला त्यांनी 6,000 पगार केली. बर. आणि मला फिरण्यासाठी रिक्षा अलाउन्स केला. बर. आधी बसने फिरायचो, आता तो रिक्षाने जायचं. त्याच्यानंतर त्यांनी 10,000 केला. मी त्यासोबत मग आर्किटेक्ट त्यांच्यासोबत भेटायचं, मीटिंग करायचं, हा स्लॉट मध्ये गेलो. जेव्हा मी सोडलं, तर सोडायचं होतं त्यावेळेस त्यांनी मला ऑफरिंग केलं की तुला 20,000 देतो पण तू इथेच थांब. बर. तेव्हा असं लक्षात आलं की आई वडील इथेच, इथून मी जर इथं शिफ्ट झालो म्हणजे इथं राहिलो तर आई वडिलांना शिफ्ट व्हावं लागेल. आणि जर तुम्हाला 6 महिन्यात किंवा 8 महिन्यात तुम्हाला 1,500 वरून 20,000 पर्यंत नेते म्हणजे कुछ ना कुछ तुम्ही आहे, काहीतरी आहे की समोरचा माणूस ऑफरिंग करतोय, तर आपण आपल्या शहरात का करू नये. वा.
आणि आपल्या शहरात केलं तर याचा गोष्टीचा म्हणजे एक आपल्याला पुढची जी पिढी आहे म्हणजे आई वडिलांचा जो स्लॉट होता तो बदलावा लागणार नाही. त्यांनी ज्या ऍटमॉस्फिअर मध्ये एवढे वर्ष घातले तर ते त्यांना तोडावं लागणार नाही. आणि माझं तर चालू होणार होतं, तर हा विचार करून मग मी इथे रुजलो. आणि बरेचसे चांगले कामं मिळाले मला. आणि ही अशी थोडीशी बोलकी सवय असल्यामुळे आणि ओपन माइंडेड असल्यामुळे बरेचशे लोकांनी मला भरपूर सपोर्ट केला. म्हणजे इव्हन पैशापासून तर कामापर्यंत. म्हणजे रिलायन्स मधल्याही बऱ्याचशा व्यक्तींनी मला माझे बिल नाही यायचे तर स्वतःच्या पगारातले पैसे द्यायचे. अरे बाप, की तू काम कर, तुझं बिल आलं की आम्हाला पैसे परत दे. असे खूप चांगले म्हणतात ना की पॉझिटिव्ह तुम्ही राहिलात तर सगळं काही पॉझिटिव्ह तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतं. तर या सगळ्या प्रवासाकडे बघताना तुमचा सक्सेस मंत्र काय आहे? सक्सेस मंत्र एकच आहे सर, हार्ड वर्क. सॉफ्ट वर्क हे कधी नसतंच. हा, वर्क हे कधी व्हर्च्युअल पण नसतं आणि हे पण नाही. याला एकच आहे, हार्डवर्क आणि तुमचं टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला सगळंच करायचं तर तुम्हाला पण तेवढाच वेळ आहे आणि मोदींना पण तेवढाच वेळ आहे. तुम्ही बघताना कोणाला बघता आणि तुम्ही विजन काय ठेवता ह्याच्यावर सगळे डिपेंड्स आहेत. माझ्या साईटवरच्या ऑफिसमध्ये सगळ्या उद्योजकांचे म्हणजे टाटा बिर्ला पासून तर मित्तल पर्यंत सगळ्यांचे फक्त त्यांचेच फोटो असतात. याचं एक कारण कसं आहे की सिम्पल आहे, तुम्हाला काय करायचं, व्यवसाय करायचा. तुम्ही जिम मध्ये जाता तर अर्नॉल्डचा फोटो असतो, बरोबर, तिथे अमिताभ बच्चनचा लावलेला नाहीये. है ना. म्हणजे सिम्पल आहे, तुम्हाला नेमकं काय व्हायचंय तर त्याचा फोटो लावा. मला बेस्ट ऍक्टर व्हायचंय, मी बच्चनचा लावेल, मी बरोबर राजेश खन्नाचा लावेल, तो होईल. पण मला बेस्ट बिझनेसमॅन व्हायचं तर मला बिझनेसमॅन्सलाच फॉलोअप करावं लागेल. मला दुसरा म्हणजे ऑप्शन्स असा तसाही काही न ठेवता त्याच्याकडे जर स्टेक विचार केला तर आपण कधी ना कधी त्या फोटोंच्या लाईन मध्ये येऊ. आणि यायलाच पाहिजे. काही म्हणजे एक असं आहे, जर चहा विकणारा व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो थर्ड टाइम सुद्धा, तर आपल्याकडे पण सेम वेळ आहे. म्हणजे असं काही हे नाही आहे की त्यांचा वेळ वेगळा असतो माझा वेळ वेगळा असतो. त्याच्यात शेड्यूल करावं लागेल. प्रत्येकाचा टाइम काय आहे तो कसा वाचवता येईल त्याच्यावर लक्ष देता आलं पाहिजे. आणि खूप गोलमोल न करता स्ट्रेट फॉरवर्ड विषय ठेवले तर खूप इझी जातं. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला की मला जर कोणी फोन नंबर विचारला कोणाचा तर मी व्हॉट्सअप करत नाही, मी SMS करतो. SMS करण्यामागचा उद्देश काय की तुमचा कॉल ड्रॉप झाला की फक्त लेफ्ट हँडला की हे करा, तो मेसेज ओपन होतो. बरोबर. लगेच तुम्ही डायरेक्ट प्लस करा, तो नंबर चालला जातो. पण हेच जर तुम्हाला व्हॉट्सअपला जायचं असेल तर पहिला त्याला व्हॉट्सअपला जावं लागेल, त्याला शोधावं लागेल, त्याला सर्च करावं लागेल, त्याला परत पिन करावं लागेल, पिन करून कॉन्टॅक्ट मध्ये जावं लागेल, कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन त्याला नंबर पाठवावा लागेल. बरोबर. एवढा वेळ नाहीये. टेक्नॉलॉजी सेम आहे, तुला नंबर पाहिजे, नंबर भेटण्याशी महत्व आणि एका सेकंदात. शेड्यूल काय बनवायचं आणि कसं बनवायचं हे आपल्या हातात आहे. असे छोटे छोटे विषय आहेत. इव्हन मी वर्किंगची पद्धत सुद्धा माझी अशीच आहे. मी सकाळी उठतो तर आंघोळ करूनच बाहेर पडतो. म्हणजे उठलं की पहिले आंघोळ, मग मॉर्निंग वॉकचा ड्रेस घालतो, सायकलिंग करेल किंवा वॉकिंग करेल. करता करताच माझ्या साईडचे एक ठराविक एरिया येतात, मी साईटवर जातो, साईटवरचे कामं बघतो, खाली करतो, वर करतो, सगळ्या गोष्टी होऊन आल्या परत येऊन आंघोळ करतो आणि मग ऑफिसचे कपडे घालून बसतो. आणि सकाळी 10 सव्वा 10 माझं जेवण झालेलं असतं. म्हणजे मी त्यासाठी पण टाइम रिझर्व ठेवत नाही. जेवण जो हा विषय संपला म्हणजे आपण दिवसभर, आज समजा तुम्ही मला आता बोलवलं तर माझं जेवणच झालं नसतं किंवा हेच नाही, हा विषय नाहीये माझ्या डोक्यात. मला फोकस ऑन ओनली वर्क. जर कामच करायचं तर त्याचे स्लॉट्स पाहिजे. इव्हन माझ्या मोबाईल मध्ये प्रत्येक तासाचे अलार्म आहेत. आता आपण जसं गप्पा मारतो, मी अशी सवय आहे मला, मी गप्पा मारत बसलो की तो मोबाईल वाजतो. आता नेक्स्ट जायचा वेळ झाला. म्हणजे एक काय होतं की तुम्हाला तुमचं शेड्यूल बनवता आलं पाहिजे. बरोबर.
तासांच्या अलारामने काय मला फायदा झाला की एखाद्या विषयात आपण थांबलो आणि पुढचा विषय मला कुणाला तरी मी 4 वाजता भेटायचं बरोबर, वेळ ठरवलंय, दिलेली आहे. तर ते टायमिंग आपण घड्याळ नाही बघत. घड्याळ फक्त हातात शोला घालतोय आजकाल आपण, करेक्ट करेक्ट. मोबाईल मध्येच टाइम बघतो. पण तोच जर आपल्याला रिमाइंड केला की आता 4 वाजले, चलो जाना है, तर ती इझी जाते. म्हणजे याप्रमाणे आता वर्किंग्स आहेत, काही स्वतःवर बरेचसे बंधनं ठेवावं लागतात, किंवा काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, सजेशन द्यायचं आहे किंवा लोकांना भेटायचं, तर मी बऱ्याच लोकांना मी भेटत नाही. बरं. कारण काही म्हणजे जर माझा विषय नसेल किंवा माझा बिझनेस नसेल तर मी त्याला फोनवरच संपवतो विषय. भेटून त्याच्यासाठी वेटिंग करणे किंवा मी त्याच्यासाठी वेट करणे, काही गरज या दोन्ही गोष्टीची गरज नाही. जे काम तुमचं फोनवर 2 मिनिटात होऊ शकते त्याला 1 तास का घालू? बरोबर. आणि समोरच्याला जे अपेक्षित आहे ते मी 100% देतो जर माझ्याकडे असेल तर. करेक्ट. त्याच्यामुळे तो पण टाइम माझा बराचसा सेव्ह होतो. बर. आणि बरीचशी माझी टीम जी आहे ती संपूर्ण डिव्होटेड आहे. म्हणजे माझी टीम अशी तयार केलेली आहे की माझं रक्त काढूनच टाकलंय, त्याला आपण डीएनए मॅचिंग म्हणतो. बर बर बर. म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्या त्यांना तेवढं परफेक्ट करून, म्हणजे ट्रेनिंग पण तसं दिलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी मी ओपन ठेवतो. बर. म्हणजे त्यामुळे एक सोपा विषय होतो की माझं सगळ्यांना सगळं माहिती आहे. म्हणजे स्टाफ एवढा ट्रेन आहे की जस्ट कॉल केला आणि ही फाईल कुठे तर त्याला तो माहिती आहे. ओपन हा सगळा विषय, किंवा एक ज्या या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केल्यामुळे तेवढी एक समजूत आली की हे लोक कसं काम करतात, मग आपण का नाही करू शकतो. माइंड सेटअप होतो. म्हणजे आज मुकेश अंबानी पण एवढं काम करतात, तर ते काही स्वतः कुठे फिजिकल काम करत नाहीत, पण ते काम करतात. मग आपण पण जर ज्या गोष्टी डायव्हर्ट्स किंवा ज्या गोष्टी तुम्ही देऊ शकता, चेक लिहिणं माझी गरज नाहीये. 25 चेक लिहायला कमीत कमी 15 मिनिटं लागू शकते, सही करायला फक्त 1 मिनिट लागतो. आणि रीडिंग जे आहे, रीडिंग हे फास्ट असतं. वाचणं सोपं आहे, लिहिणं फार कठीण आहे. लिहायला खूप वेळ लागतो, वाचायला 1 मिनिटात वाचलं जातं. आणि रोजचे तेच ते आहेत ना नावं. ठराविक कुठलाही व्यवसाय घ्या किंवा तुम्ही ट्रेडिंग घ्या, कुठला घ्या, फॉर्मॅट फिक्स आहे, तुमच्या डोळ्यात बसलेला आहे. तो असा रन होतो फास्ट. म्हणजे असे अनेक गोष्टी आहेत की जे उद्योजक काय करतो ते स्वतःच करायला बघतो, काही गरज नाहीये. जसं मी म्हणलं, सिंपल चेक लिहिणं तुमची गरज नाहीये. अकाउंटंट लिहू शकतो, तो काय चोर नाही. बरं, तुमची साईन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो पास होत नाही ना. बरं, बँकिंग तर एवढ्या पुढे गेलंय की तो तुम्हाला पेपर मेसेज देतो की युअर चेक हॅज बीन प्रेझेंटेड, पास करायचं का नाही करायचं. एवढा सिक्युअरनेस असताना तुम्ही तुमचा टाइम त्यात का घालवता. करेक्ट. म्हणजे बऱ्याच लोकांना आवड असते की पगार मीच करणार. हो. काही आवश्यकता नाही आहे. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना, या गोष्टीतून जर वेळ वाचला तर आपण ह्या सगळ्या गोष्टींना वेळ देऊ शकतो. बरोबर. म्हणजे मी कधी काम करतो हा विषय सांगितला. करेक्ट. मॅनेजमेंट असल्यामुळे सगळं करणं आणि चांगल्या पद्धतीने. सर, शेवटचा प्रश्न, सोलापूरकरच्या यंगस्टर्सला तुम्ही काय सल्ला द्याल? सोलापूरच्या यंगस्टर्सला एकच म्हणणं आहे की ही तुमची भूमी आहे. प्रत्येकाने अशी अपेक्षा करू नये की वरून कोणीतरी काहीतरी देईल. असं कधीच कोणी काय देत नसतं. आपण इथं काय बनवू शकतो. सोलापूर शहर एवढं सुंदर आहे किंवा एवढं इथं पोटेन्शियल आहे की तुम्ही काही इथं करू शकता. का, याच्यात एक आणखी एक विषय असता की तुमचं लहानपणापासून तर एक कॉलेज होईपर्यंत तुम्हाला बेस्ट मित्र, बेस्ट फॅमिलीज, बेस्ट सहवास हा सगळा भेटलेला असतो. याच्यातून तुम्ही फक्त काय की प्रयत्न करा. प्रयत्न केलात तर तुम्हाला सगळं मिळेल. जसं मी म्हणालो की आज माझी पहिली कमाई 1500 रुपये. बरोबर. किती वर्षात झाली? आज 24वे वर्ष चालू आहे. 24 वर्षात माझा आता आकडा कुठल्या कुठे गेला असेल तो विषय नाही, पण हा सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला आज पुणे, मुंबई किंवा मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये जावं, पण मग हे शहर कधी डेव्हलप होणार? तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला इथे पोटेन्शियल निर्माण करू शकता. ह्यांच्यात ताकद आहे. यंगस्टार मध्ये ह्या सगळ्या गोष्टीची ताकद आहे, फक्त पेशन्स नाही आहे. पेशन्स जर ठेवले तर ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आणि खूप लवकर होऊ शकतात.
कारण आजची पिढी जी एवढी फास्ट आहे, प्रचंड स्पीड हे आहेत. आणि कोरोनाने एक चांगलं शिकवलं की वर्क फ्रॉम होमचा हा जो कन्सेप्ट आणला, त्याच्यामुळे बरेचसे लोक थांबलेले आहेत. पण या जर यंगस्टारने जर हा विषय विश्वास स्वतःवर ठेवला, आजही सर यांना विश्वास नाही आहे की मला कधीतरी पुण्यातच जावं लागेल, त्यांच्या माइंडमध्ये का तुम्ही कंपनीला असं म्हणजे माइंड करा ना की नाही आम्ही सोलापुरातच राहणार आणि तुम्हाला काम इथूनच करून देणार. क्या बात आहे. काम आम्ही तुम्हाला क्वालिटी तिथं बसल्यापेक्षा इथं सुंदर देऊ. क्या बात है ना. बरोबर. आणि हे देऊ शकतात. हाच माणूस सोलापुरात कसाही आडवा तिडवा चालवणारा रस्त्यावरचा व्यक्ती पुण्यात गेला की एका लाईन मध्ये गाडी कसं चालवतो, इथून गेल्यावर का पाणी बदलतं का, काहीच नाही बदलत. पण ती माइंडला जे शिकवलेली गोष्ट आहे ती शिकवत नाहीत. म्हणजे आपण जसं सोलापूर म्हणजे आपण मुक्त राहतो, राहण्यास हरकत नाही, पण थोडीशी शिस्त जर पाळली आणि थोडस जर याला प्रेम देण्याची गोष्ट जी आहे, आत्मीयता, तुम्ही तुमच्या भूमीबाबतीत किंवा तुम्ही तुमच्या शहराबद्दल थोडस प्रेम दाखवा, तुम्ही सगळं कराल. क्या बात. आणि इथं जे आज मिळतंय ना, आज सोलापुरात नुसतं पैसाच नाही, वेल्थ पण चांगली आहे. तुम्हाला खूप चांगले जे काही मित्र आहेत, सख्खे आहेत, सुंगटे आहेत, हे सगळे आहेत. तुमचा बराचसा 7 किलोमीटर 8 किलोमीटरचा आमचं परिघ आहे सगळं मिळून सिटी. 5 ते 7 मिनिटात कुठल्याही कोपऱ्यात कुठलाही व्यक्ती जाऊ शकतो, एवढी चांगली कनेक्टिव्हिटी आहे सोलापूरला. एवढे सुंदर म्हणजे हे जे मागचं गडकरी साहेबांचं जे एवढं नेटवर्क यांनी करून ठेवलं, इन्फ्रास्ट्रक्चर एवढं सुंदर केलेलं आहे की कुठल्याही चौकात किंवा कुठल्याही रोडला आपण कधी इमिडिएट पोहोचू शकतो. एवढं सुंदर ह्या सगळ्या गोष्टी असून मेजर मेट्रो सिटीत जाण्यात काहीच विषय नाही. मी तर त्यांना मशीन्स म्हणतो. तिथं जाऊन काय करतात, सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत काम करणे, शनिवारी दिवसभर झोपणे, रविवारी उठणे, कपडे धुणे, सोमवारी परत उठला लागला कामाला. काय म्हणजे त्यात जगणं हे कुठं राहिलंच नाही ना. आणि जगणं त्यांना पाहिजे ते सोलापूरलाच येतात शनिवार रविवार. तर ते तुम्ही टेम्पररी हे केल्यापेक्षा परमनंटली विचार करा. आपण टेम्पररी शॉपिंगला म्हणून पुण्याला जाऊ ना वाटलं तर, काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही सॅटर्डे संडे आपण पुण्याला जाऊ असा विचार ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी सोलापूर नक्की खेळेल. आणि आता सध्याचे जे माननीय खासदार आमच्या प्रणितीताई आता खासदार झालेले आहेत, तर यांच्याकडून लोकांना बऱ्याचशा अपेक्षा आहेत. कारण ते स्वतः काम करतच होत्या एवढे वर्षानुवर्ष, आताही त्यांना कामाचीच पावती भेटलेली आहे. तर ते नक्कीच आमची व्यावसायिक लोकांची किंवा उद्योजक लोकांची आशा आहे की ते नक्कीच या पुढच्या 2च वर्षात आमच्यासाठी बरेचसे काही इम्प्लिमेंटेशन करतील आणि सर्व मिळून सोलापूर बेस्ट टू बेस्ट करू अशी आमची म्हणजे आतून तर इच्छा आहे. आणि सर्वांचीच या इच्छेला सगळ्यांचीच साथ राहील अशी मी आज जाहीर करतो. वा वा वा. म्हणजे आपलं मूळ विसरू नये, स्वतःला ओळखायलाच हवं. अडथळे पाहिजे, त्याशिवाय तुमची ताकद तुम्हाला कळत नाही. तुमच्यात संयम पाहिजे, काम होणार हा विश्वास पाहिजे, सामाजिकता जोपासली गेली पाहिजे, पर्यावरणवाद तुमच्या अंगात पाहिजे. हे सगळं तुम्ही तुमच्यात निर्माण केलं, तुमच्यात जर ते शोधलं आणि तुम्ही जर सापडवलं तर तुम्ही एक आनंदी जीवन नक्कीच जगू शकाल. ऍट द सेम टाइम तुम्ही समोरच्याला पण आनंदी ठेवू शकाल. हाच एक मंत्र आहे जयंत सरांचा आणि त्यांनी इतक्या छान पद्धतीने त्यांचा प्रवासाला उलगडून दाखवलेला आहे. सर तुम्ही द्याला आणि खूप छान आम्हाला एनर्जाइज केलं. तुम्ही सोलापूरबद्दल जो आत्मविश्वास दाखवलाय ना सर, त्या तुमच्या शब्दातल्या ताकदीमुळे मला जाणवतंय सर की ते होऊनच राहणार म्हणजे राहणार. थँक्यू सो मच. येस सर, थँक्यू सर.